सर्वात सुरुवातीला WQMISच्या वेबसाईटवरती जायचं. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर सॅम्पल कलेक्टर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपला ID पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आणि लॉग इन करायचं. मी या ठिकाणी कॅप्चा फिल करत आहे आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करत आहे. लॉग इन झाल्यानंतर आपली माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. वरती डाव्या बाजूला 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर सॅम्पल इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती जायचं. त्यानंतर ॲज पर पॅरामीटर हे ऑप्शन निवडायचं. त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला दिसेल. नंतर ब्लॉक निवडून आपलं ग्रामपंचायतचं नाव आणि आपलं विलेज निवडायचं. त्यानंतर हॅबिटेशन निवडायचं आणि वॉटर सप्लाय स्कीम सोर्सेस निवडून आपलं एक सोर्स निवडायचा. नंतर ट्रीटेड वॉटर ऑप्शन निवडून आपली डेट आणि वेळ, आपण सॅम्पल घेतलेली डेट आणि वेळ तिथं टाकायची आणि त्यानंतर खाली मी जे 11वा ऑप्शन निवडत आहे ते निवडायचे. त्यामध्ये क्लोराईड, कंडक्टिव्हिटी, फ्लोराईड, आयरन, नायट्रेट, pH, सल्फेट, TDS, टोटल अल्कॅलिनिटी म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आणि टोटल हार्डनेस हे सगळे ऑप्शन निवडायचे आणि त्याच्यानंतर खाली जाऊन आपल्याला लॅबोरेटरीज नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी आपण ज्या लॅबमध्ये पाणी नमुने पाठवत आहोत ती लॅब निवडायची. आता मी इथे चोपडा लॅब निवडलेली आहे आणि त्यानंतर खाली प्रोसीड नावाचं जे बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करून प्रोसीड करायचं. आपला पाणी नमुना सबमिट होईल. आता हा सबमिट झालेला ID कसा बघायचा, तर या ठिकाणी वरती मेनूवरती गेल्यानंतर लिस्ट ऑफ सॅम्पल्स वरती जर क्लिक केला आपण तर आतापर्यंत आपण जेवढे पाणी नमुने सबमिट केले त्या सगळ्या पाणी नमुन्यांची तुम्हाला इथे लिस्ट आणि युनिक ID दिसतील. हे युनिक ID आपल्याला डाउनलोड पण करता येतील किंवा आपण लिहून पण घेऊ शकतो, जे आपण स्टिकरवर लिहून सॅम्पल लॅबमध्ये पाठवतो. तर अशा प्रकारे पाणी नमुने ऑनलाईन करून ID कसे काढायचे हे आपण